बुलेटिनमध्ये स्वागत। आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची लक्षवेधी बातमी असं म्हणता येईल याला। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलेलं आहे। सुरक्षा दलांनी पुलवामा इथं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। जैश ए मोहम्मदचे हे तिघेही दहशतवादी होते, त्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। त्यातल्या पहिल्या दहशतवाद्याचं नाव आसिफ शेख असं आहे, दुसरा आमिर वाणी आणि यावर भट असं तिसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे। त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधील हल्ल्याला लोकल सपोर्ट दिल्याची सूत्रांची माहिती आहे। यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे। अजूनही त्रालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे की अजून कोणी दहशतवादी लपलेले आहेत का। Security forces got specific input regarding the movement of terrorists. According that, the area was cordoned off, and after that, a fierce gun battle started between terrorists and the security forces. Some body of terrorists which are neutralized is sighted. Their identity and affiliation is still to be ascertained because we are in the mode of sanitizing the area and further concluding that operation. It will take us some time to conclude that, and so that only thereafter we could divulge the identities and their affiliation. पहिल्यांदाच 800 सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली। जगातील हा सगळ्यात उंच रेल्वे पूल 800 सैनिकांना घेऊन ओलांडलाय। ही ट्रेन विशेषतः सुरक्षा दलांकरता चालवण्यात आली होती। दिल्लीहून रेल्वेनं श्रीनगरला पोहोचण्याचं स्वप्न बुधवारी पूर्ण झालेलं आहे। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे लिंकद्वारे सुरक्षा दलांना घेऊन जाणारी ट्रेन पहिल्यांदाच दिल्लीहून श्रीनगरला पोहोचलेली आहे। इतक्या मोठ्या संख्येनं सुरक्षा दलांना घेऊन जगातील सगळ्यात उंच रेल्वे आर्च ब्रिज आणि देशातील पहिला केबल स्ट्रेट ब्रिज हा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आहे, पाकिस्तान खोटारडा आहे हे पुन्हा पुन्हा जगासमोर येतच आहे। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारतानं केलेलं आहे। या संदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय। दरम्यान पाकिस्ताननं भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जात होता, पण आता या फोटोंवरून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला। आता पुढे जाऊया। भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगानं सुरू आहे। व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदांवर आणि ड्रायफ्रुट्सवर बहिष्कार घातला। आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या 2 देशांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल एजंट्स करू लागले आहेत। पाकिस्तानला पाठिंबा देण्यामुळे तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये एक प्रकारचा संताप आहे। अनेक ट्रॅव्हलर्सनी तुर्कस्तानच्या फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंगवर सुद्धा बहिष्कार घातलेला आहे। म्हणजे तुर्की कुठल्याही वस्तू भारतात वापरल्या जाऊ नयेत असा तर बहिष्कार आहेच, पण आता ट्रॅव्हल एजंट्स पुढे येत आहेत आणि असं म्हणतायत की तुर्कस्तानला फिरायला जाऊ नका। जैसे ही हमें पता चला कि टर्की और अजरबैजान इस लड़ाई में गलत साइड में खड़े, ये पाकिस्तान गलत है, ये बात प्रूव हो चुकी है दुनिया में। जो उनका यूएन डेजिग्नेटेड टेररिस्ट है, उसके फ्यूनरल पे पाकिस्तान की आर्मी के लोग, मिलिट्री के लोग खड़े, तो इससे साफ पता चलता है कि पाकिस्तान एक रोग नेशन है, एक टेररिस्ट को पनाह देने वाला नेशन है। उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें, ड्रोन्स देकर, मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए। और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए। वी वर द फर्स्ट वंस जिसने ये ट्रैवल एडवाइजरी निकाली थी। हमें बहुत खुशी है इस बात की कि हमें देखकर काफी सारी ट्रैवल एजेंसीज ने भी ये एडवाइजरी निकाली, और आज के टाइम में हमारे एफर्ट की वजह से बॉयकॉट टर्की, बॉयकॉट अजरबैजान ट्रेंड कर रहा है। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कस्तानला महागात पडत चाललंय। गेल्या आठवड्याभरात अझरबैजान आणि तुर्कस्तानच्या प्रवास बुकिंगमध्ये 60% घट झाली आहे।
असा दावा एका तिकीट बुकिंग एजन्सीनं केलेला आहे. प्रवास रद्द करण्याच्या प्रमाणात 250% वाढ झाली आहे. तिकीट बुकिंग एजन्सीनं आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून तुर्कस्तानच्या जाहिराती हटवलेल्या आहेत. पाकिस्तानचं समर्थन केल्यानंतर देशभरातून तुर्कस्तानवर बहिष्कार घातला जातोय. तुर्कस्तानच्या सफरचंद असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील याच्यावर बहिष्कार टाकणाऱ्या पुण्यातल्या काही व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे कॉल आल्याची माहिती मिळते. यानंतर पुण्यातील व्यापारी आक्रमकच झाले. सफरचंद ड्रायफ्रुट्स व्यापारी जे आहेत ते तुर्कीचे सफरचंद रस्त्यावर फेकत आंदोलन करताना दिसले होते. पाकिस्तानातून त्यांना धमकीचे फोन आल्यावर व्यापारी आक्रमक झाले आणि ते पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहेत, तक्रार करणार आहेत असं कळतंय. प्रकरण आहे, तुम्हाला धमकीचे फोन आलेत पाकिस्तानमधून असं तुमचं म्हणणं आहे. काय सकाळी 9:15 वाजता नेमकं झालंय? 9:13 आणि 14 मिनिटाला त्यांचे 7 मिस कॉल आले. नंतर रेकॉर्डिंग आलं त्यांचं. ती धमकी दिली. काय धमकी दिली नेमकी सर? नाही, आम्ही बघून घेऊ हिंदुस्थानी, तुम्हाला आम्ही येतो असं वगैरे काय 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 थोडं बोलले. तर ते जे काय निवेदन आहे ते मी CP साहेबांना दिलं. ते म्हणले आम्ही पुढची कारवाई करू म्हणून. सर तुम्ही तक्रार दाखल केल्या, काय नेमकं तक्रारीत सांगितलं तुम्ही आता पोलिसांना? नाही, तो नंबर दिला जो पाकिस्तानचा होता, तो नंबर दिला आणि सांगितलं की बाबा असं असं तो बोलला मग. हां, तेवढं सांगितलं. पण सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय की हे अभियान टर्की बायकॉट तर थांबणार नाही. पण मग तुम्ही अजूनही ठाम आहात की सफरचंद टर्कीचे नाही पुन्हा? अजूनही ठाम आहे. बरं सर, मग आम्हाला फक्त एवढं सांगा की का नेमकं तुम्ही हा सगळा पवित्रा घेतला होता सगळ्या व्यापाऱ्यांनी की जे टर्कीमधनं सफरचंद येतात ते विकणार नाही? तेच ना, त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती, त्याच्यामुळं तो बायकॉटचा निर्णय घेतला. आणि आता तर धमकी दिली म्हणल्यावर तर आता अजून पण बायकॉट करणार आणि अजून पहिल्यापेक्षा डबलनी आम्ही हे करणार. मला फक्त सांगा की नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी काळजी करायची गरज नाही. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे. आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे. भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं. त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये. भारत आणि पाकमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या संघर्षादरम्यान पाकमधील कोणत्याही अण्वस्त्रांना धक्का लागला नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनं केलाय. लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यातून किरणोत्सर्ग झालेला नाही असं IAEAनं सांगितलंय. पाकिस्तानातील काही ठिकाणी किरणोत्सर्ग झाला असं आणि त्यामुळे अमेरिकेनं पथक पाठवलं असं वृत्त फेटाळून लावण्यात आलेलं आहे. हे वृत्त प्रसारित होत होतं ते फेटाळून लावण्यात आलंय. भारतीय हवाई दलानंही आपण पाकिस्तानातील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यावर हल्ला केला नाही हे स्पष्ट केलं होतं. भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा वृत्तपत्रांमधून समोर येत होता. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवरही भारतानं हल्ला केलाय का? सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारतानं हल्ला केलाय का? अशा चर्चा वृत्तांमधून येत होत्या. किराणा हिल्स इथं पाकिस्तानचा अण्वस्त्र साठ्याचा तळ आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी हल्ला केलेला नाही असं एअर मार्शल AK भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. Social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is all a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday.